सध्या आमच्याकडे तर पंजाची हवा चालू आहे. वसंतराव देशमुख आणि सीमा पाटील, सीमा विनोद पाटील यांची हवा दिसत आहे की निवडून येण्याचे आसार थोडी जास्त प्रमाणामध्ये आहे यांना. यांना एकच मागणी आहे की आल्यानंतर जे वार्डातले काही घरांचे जे सार्वजनिक नळ आहे ते सुरू न झाले आहे ते सुरू करून देण्यात यावे. आणि बाकीचे जे बोरवेल वगैरे बंद पडण्यात आले आहे ते सुरू करण्यात यावे, हेच विनंती आहे. काय नाव नाव सांग. सुनीता हंसराज खरतर, कोणाचा मावला आहे इकडं? काँग्रेस पंजा. काय नाव? सोनाली दुर्योधन. अच्छा. काय वाटत समस्या आहे? वार्डात पाण्याची तर मेन समस्या आहे. पाणी बिलकुल येत नाही आमच्याकडे. पाण्याची नाल्या उघड्या, काही नाल्या बुजवल्या आहे, काही नाल्या बुजवलेल्या नाही आहे. परत मेन म्हटलं तर पाण्याची जास्त आहे. सध्या हवा कोणाची जास्त आहे? सध्या आता कमळ म्हणतात, कोणी पंजाब म्हणतात, आता माहिती नाही बा. नमस्कार, आपण भिवापूर प्रभाग क्रमांक 14मध्ये माता रमाई वार्डामध्ये आहोत आणि आपल्यासोबत इथे महिला मतदार आहेत. ताई, काय नाव? भावना सुनील वनकर. अच्छा. काय इकडे जास्त पारडं कोणाचं जड आहे? पंजावर जोर आहे. आणि तसं तर आता आमच्या वार्डातले तीन जण उमेदवार आहे उभे, पण आता असं आम्हाला समजत नाही का आम्ही कोणाला द्यायचं कोणाला नाही, कारण की तीनही आपलेच आहेत ना. त्याच्यासाठी आता आम्ही कन्फ्यूज होऊन आहोत कोणाला द्यायचं कोणाला नाही म्हणून. सध्या आपल्याकडे दोनही उमेदवार जे आहे ते काम करण्यायोग्य आहेत, त्यामुळे सांगता येणार नाही की नक्की कोण येतील. दोघांमध्ये कोण करू शकतो? असं काही नाही, कोण जे निवडून येतील ते करतीलच जे करायचं असेल ते. बस आपल्याला अमोल भाऊला तर सपोर्ट करायचा आहे, कारण की या 2025मध्ये अमोल भाऊने चांगले कामं दाखवले आहेत. जसे की बेनर चौकपासून तर लाल प्लेटपर्यंत त्यांनी चांगला रोडचे काम दाखवलेले आहेत. आणि आपल्या एवढी मोहल्ल्यामध्ये पण चांगले रस्ते आणि नाल्या वगैरे दाखवले त्यांनी. तर याच्यामुळे आपलं मत त्याला अमोल भाऊला द्यायचं. आपल्याला असंच म्हणजे त्यांच्या मनामध्ये असं भेदभाव नाही आहे की त्यांनी असं काम केले नाही पाहिजे, असे केले पाहिजे. त्यांचं एवढंच म्हणणं आहे की प्रत्येक वार्डामध्ये चांगले कामे व्हावं म्हणून. त्यांची अशी सोच आपल्याला बहुत आवडली आहे म्हणून. ताई, काय नाव आपलं? वर्षा दिलीप वाटगुरे. काय वाटतं कुणाचं पारडं जड आहे आपल्या वार्डात? पंजाचंच आहे. आम्हाला पण पंजालाच द्यायचं आहे, पंजाच निवडून द्यायचं आहे. काय नाव आपलं? अलका मोरेश्वर बोकडे. अच्छा. काय सांगाल? काय नाही, चारही उमेदवाराला निवडून आणायचं आहे कोणते उमेदवार? पंजाबमधले. आपण इथलेच मतदार आहात? हो. अच्छा. या वार्डामध्ये असं लायबल उमेदवार कोण वाटतो आपल्याला की जे आपले काम करू शकेल तुमचे? वसंत देशमुखची पॅनल पंजा. ताई, आम्हाला पण वसंत देशमुखचा पंजा. आम्हाला पण तेच, म्हणजे धावून येतो रात्री बी. असं कधी काम पडलं आम्हाला तर वार्डामध्ये तो हजरच राहते. त्याच्यामुळे त्यालाच हे द्यायचं आहे. आमचा नेता हो. वसंत देशमुख. ताई, काय सांगाल? आपल्या काल बावनकुळे साहेबांनी बचत गटांना 1 लाख रुपये देण्याचं आवाहन केलं. काय वाटतं तुम्हाला? तुमच्या मतदारांना याबद्दल काय वाटतं? आमचा तो उमेदवार वसंतभाऊ देशमुख आहे. एक सुंदर व्यक्तिमत्व आहे आणि प्रत्येकाला धावून जातो, असं नाही काय. कोणीही बोलवा त्यांना मदत करतो आणि वेळेवर कामी पडतो. आत्ताच नाही तर त्यांचं सुरुवातीपासून हेच काम आहे आणि ते नावाने ओळखले जातात. त्यांची काही अशी विशेष ओळख नाही आणि मामा म्हणून सर्वत्र ओळखले जातात. नक्कीच निवडणुकीच्या काळामध्ये बाहेरून मतदार मतदानासाठी आले आहेत. दादा, काय सांगाल इथे या प्रभागात कुणाची हवा जास्त आहे? त्या प्रभागामध्ये आमचे वसंतराव देशमुख का आज ते आमचे माजी नगरसेवक राहिलेले आहे आणि चांगलं कार्य आहे. भलाही पक्ष बदलवला असेल त्यांनी, आज काँग्रेसमध्ये गेले पण त्यांचं चांगलं हे आहे. ताई, काय सांगाल? आम्ही वसंतभाऊ देशमुख यांनाच निवडून देणार आहे. माझे नाव अजय धनुराल ढेकलेवाले आहे. मी मागील महावीर नगरमध्ये 30 वर्षापासून राहत आहो. अजून आम्हाला इथे खूपच प्रॉब्लेम आहे. कोणताही मेंबर आमचे कुठलेही कामं केलेले नाही आहे. आमचे माजी नगरसेवक होते वसंत देशमुख, त्यांनी पण इथं काही केलेलं नाही आहे. अजून यावेळेस आम्हाला आता एक नवीन उमेदवार म्हणजे प्रभाग क्रमांक 14मधून अमोलभाऊ शेंडे यांना निवडून आणायचे आहे. त्यांच्याबद्दल आमची सर्वांचे समर्थन आहे. अजून त्यांनी एक चांगले व्यक्ती आहे. त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की ज्यावेळी मी इथे येणार, मी जर आलो जिथून तर मी तुमचे काम नक्कीच करणार आणि नाही आलो तरी पण मी तुम्हाला काही ना काही करून देणार, हे माझी गॅरंटी आहे म्हणे. तर आमचे सर्वांचे उमेदवार
म्हणजे अमोलभाऊ शेंडेकडे आहे. दादा काय